नमस्कार, मी राजेश धर्माधिकारी, SGM कॉलेज कराड, HSC व्होकेशनल इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी 11वी, पेपर 1 बेसिक इलेक्ट्रिसिटी. आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रयोगशाळेमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्सचं काम करताना कोणते कोणते आपण टूल्स वापरणार आहे त्याची आपण माहिती घेणार आहोत. तुम्ही तुमच्या घरामध्ये सर्वसाधारणपणे असणारे टूल्स म्हणजे लाईन टेस्टर जनरली सर्वांच्या घरामध्ये असतो, स्क्रूड्रायव्हर सेट असतो किंवा स्क्रूड्रायव्हर तरी असतो प्रत्येकाच्या घरामध्ये, हातोडी प्रत्येकाच्या घरामध्ये असते किंवा तुम्ही पाहिली असेल, वापरली असेल, पक्कड तुम्ही पाहिली असेल, वापरली असेल. त्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो, कॉम्बिनेशन प्लायर म्हणतो. म्हणजे काही जे टूल्स आहेत ते तुम्ही कॉमन वापरलेले आहेत. स्क्रूड्रायव्हर सेट आहे, पक्कड आहे, चिमटा आहे, नंतर लाईट टेस्टर आहे किंवा स्क्रूड्रायव्हर सेट आहे. ह्या गोष्टी तुम्ही वापरलेल्या आहेत. आता इलेक्ट्रॉनिक्समध्ये स्पेसिफिक लागणाऱ्या गोष्टी आहेत. इलेक्ट्रॉनिक्सचं प्रत्यक्ष काम करताना गोष्टी लागणार आहेत. तो पहिला महत्त्वाचा म्हणजे वायर स्ट्रिपर, हा एक सगळ्यात महत्त्वाचा आहे. नंतर नोज प्लायर, कटर, सोल्डर आहे, डिसोल्डर पंप आणि स्क्रूड्रायव्हर आणि लाईन टेस्टर. ह्या गोष्टी जनरली नेहमी वापरल्या जातात आणि चिमटा एक आहे. या गोष्टी कॉमन वापरल्या जातात. इलेक्ट्रॉनिक्सचं काम करताना ह्या गोष्टी आवश्यक आहेत. किंवा सोल्डरिंग करतो किंवा डिसोल्डरिंग करतो किंवा एखादं सर्किट आपण जोडतो त्यावेळेस हे घटक तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे. आता प्रत्येकाचं काम काय आहे ते तुम्हाला मी सांगतो. तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर मी टूल्स आणि इक्विपमेंट्सचा चार्ट तुम्हाला पाठवलेला आहे. तो चार्ट तुम्ही पहिल्यांदा तुमच्यासमोर ठेवा किंवा त्या चार्ट पहिल्यांदा लिहून घ्या आणि आकृती काढून घ्या आणि नंतर मग तुम्ही माझा हा व्हिडिओ लेक्चर पहा. म्हणजे तुम्हाला आकृती तुमच्यासमोर असेल आणि तुम्हाला मी काय सांगतो आहे ते तुम्हाला समजेल. मी फळ्यावर आकृत्या काढलेल्या आहेत पण त्या एवढ्या अचूक आकृत्या आहेत असं मला वाटत नाही. अगदी चित्राप्रमाणे मी आकृती काढू शकत नाही. मला जशी जमते तशी मी आकृती फळ्यावर काढलेली आहे. तुम्हाला चार्टमध्ये दिलेल्या त्या आकृती मी रेफर करा. आता आपण सुरुवात करूया चिमटा. चिमटा म्हणजे काय तर एक छोटंसं लहान वस्तू. तुम्ही नाचकन वापरलं असेल. आपल्याकडं सातारा भागामध्ये नाचकन म्हणतात. नाचकनमध्ये काय असतं तर छोटा कानकोरणा असतं, पुन्हा त्यात चिमटा असतो, एक टोकदार काडी असते. याचा वापर करून तुम्ही काय करतात, एक तिथं काटा काढायचा असेल त्यावेळेस त्या नाचक्यांचा वापर केला जातो. काटा उचलण्यासाठी म्हणजे काटा तो आपण काटा लागल्यानंतर तो काटा उचलण्यासाठी जो आपण वापर करतो चिमटा असतो त्याच्यामध्ये. तसंच छोटासा एक चिमटा असतो. त्या चिमट्याचा वापर करून आपण जे इलेक्ट्रॉनिक्सचे छोटे छोटे कॉम्पोनंट्स आहेत ते कॉम्पोनंट्स पकडण्यासाठी किंवा सोल्डरिंग करताना ते वापरण्यासाठी आपण चिमट्याचा वापर करणार आहोत. नंतर वायर स्ट्रिपर. वायर स्ट्रिपर हा इलेक्ट्रिकलमध्ये पण वापरला जातो आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये पण वापरला जाणारा टूल्स आहे. तर ते वायर स्ट्रिपर जे काम करतं ते वायरवरचं जे आवरण असतं, कंडक्टर आहे, इंग्रजीमध्ये कंडक्टर म्हणतात, वायर म्हणतात, त्याचं वायर आहे. ह्या वायरवरचं जे कोटिंग असतं अवाहकाचं, हे अवाहकाचं कोटिंग काढण्यासाठी वायर स्ट्रिपरचा वापर करतात. ह्याच्यामध्ये जे हा त्रिकोणी चौकोनी भाग दिसतो आहे, हा भाग आपल्याला ॲडजस्ट करण्यासाठी या ठिकाणी स्क्रू असतो आणि तो स्क्रू आपण खालीवर सरकवला की आपल्या ह्यामधला गॅप आपल्याला कमी जास्त करता येतो. वायरच्या जाडीनुसार आपण काय करतो, वायरची जेवढी जाडी आहे त्यानुसार आपण काय करतो, स्क्रू ॲडजस्ट करू तो वायर कट करण्यासाठी आपण वापर करतो. याच्या सहाय्यानं वायर आपण कट पण करतो. याला काय म्हणतो आपण, स्ट्रिपर. याला म्हणतो आपण स्ट्रिपर. स्ट्रिपरनं काय करतो, वायर कट पण करू शकतो आणि वायरवरचं अवाहकाचं आवरणसुद्धा आपण काढू शकतो आणि याला काय म्हणतो आपण स्ट्रिपर म्हणतो. स्ट्रिपरचा उपयोग झाल्यानंतर आता नोज प्लायर. कॉम्बिनेशन प्लायर तुम्ही सर्वांनी वापरलेले. कॉम्बिनेशन प्लायरला कॉम्बिनेशन प्लायर म्हणजेच पक्कड आपण म्हणतो. मराठीमध्ये आपण काय म्हणतो, पक्कड. त्याला इंग्रजीमध्ये शास्त्रीय भाषेमध्ये नाव काय त्याचं, कॉम्बिनेशन प्लायर. कॉम्बिनेशन प्लायर का म्हटलं तर एकाच प्लायरनं, प्लायर म्हणजे पक्कड, प्लायरनं अनेक कामं केली जातात. याच्यामध्ये हा जो भाग आहे याच्या सहाय्यानं आपण काय करतो, कटिंग करतो, वायरचं कट करतो. जाड तार असतो, वायर म्हणून वापरला ते पक्कड. त्याला अवाहकाचं आवरण असं मुठीवर. म्हणजे लाईव्ह वायरवर काम करायचं असेल तरी सुद्धा तुम्ही याच्यावर करू शकता आणि अवाहकाचं आवरण असल्यामुळे शॉक बसत नाही लाईव्ह वायरवर काम केलं तरी. हा जो भाग आहे तो वायर कट करण्यासाठी आहे. हा जो इथला जो भाग आहे खाचमध्ये ज्यावेळेस आपण मूठ दाबू म्हणू त्यावेळेस असं इथं खाच दिसते. त्याच्यामध्ये जर का आपण तार टाकली, खाचेमध्ये जर का तार टाकली, मूठ दाबली आपण, तर काय होतं, वायर कट होते. जाड तार कट करण्यासाठी या भागाचा वापर केला जातो. नंतर त्यापेक्षा कमी मऊ तार असेल तर याच्या भागाला ह्या ठिकाणी कट केली जाते. नंतर गोल पाईप पकडायचा असेल तर याच्यामध्ये असं वर्तुळाचा भाग आहे, असा गोल खाच आहे असेल, त्याच्यामध्ये पाईप पकडता येतो आपल्याला. गोलाकार
रॉड वगैरे पकडण्यासाठी त्याचा वापर केला जातो. आणि पुढचा जो भाग आहे त्या पुढच्या भागानं आपण काय करतो, एखादा नट बोल्ट वायर जाड एखादं काय पकडायचं असेल तर आपण त्याच्यानं पकडून धरतो आणि आपण ते काम करतो. हे झालं हे कॉम्बिनेशन प्लाय. त्याला म्हणतो आपण काय म्हणतो, कॉम्बिनेशन प्लाय. स्क्रूड्रायव्हर तुम्ही भरपूर पाहिलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे स्क्रूड्रायव्हर आहेत. त्याला फ्लॅट स्क्रूड्रायव्हर म्हणतात. त्याला फ्लॅट का म्हणतात तर त्याला पुढचं जे पाता आहे ते काय चपटा आहे आणि त्या पुढच्या पात्याचा आकार बदलला की स्क्रूड्रायव्हरचे प्रकार बदलतात. जर का स्टार टाईप स्क्रूड्रायव्हर असेल म्हणजे त्याला फिलिप्स म्हणतात किंवा स्टार टाईप स्क्रूड्रायव्हर म्हणतात. मध्ये खाच असते आणि दोन्ही बाजूला खड्डा असतो मध्ये आणि खाच असते. असे त्या खाचेमध्ये स्क्रूड्रायव्हर टाकून आपण काय करतो, तो स्क्रूड्रायव्हर त्याला तर स्टार टाईप स्क्रूड्रायव्हर म्हणतात. त्याचं रचना या पद्धतीने असते. आता स्टार टाईप झाला. असे वेगवेगळ्या प्रकारचे स्क्रूड्रायव्हर आहेत. वेगवेगळ्या स्क्रूड्रायव्हर सेटसुद्धा मिळतो. ते वेगवेगळ्या साईजचे वेगवेगळ्या प्रकारचे ब्लेड्स आपल्याला त्या मुठीला लावता येतात आणि आपण तो वापर करू शकतो. म्हणजे मूठ वेगळी होते आणि हे ब्लेड वेगळे होते तर आपण काय म्हणतो स्क्रूड्रायव्हर सेट म्हणतो. आणि नुसतं एकच ब्लेड असेल तर एक फिक्स असेल तर आपण काय म्हणतो स्क्रूड्रायव्हर म्हणतो. हे झालं स्क्रूड्रायव्हरचा. स्क्रूड्रायव्हरचा वापर तुम्हाला माहीत असेल, बऱ्याच जणांच्या घरामध्ये स्क्रूड्रायव्हरसुद्धा असेल, स्क्रूड्रायव्हर सेटसुद्धा असते. म्हणजे आपण कॉम्बिनेशन प्लायर पाहिजे. लाईन टेस्टर आपण पाहूया. लाईन टेस्टर म्हणजे काय तर जी सप्लाय आपला घरामध्ये येतो आहे, MSCBचा जो सप्लाय आहे ते लाईव्ह वायर आणि न्यूट्रल वायर असे दोन वायर असतात, फेज आणि न्यूट्रल. न्यूट्रलला जर का आपण टेस्टर जोडला तर टेस्टरमध्ये लाईट लागत नाही आणि फेजला जर का आपण टेस्टर जोडला तर काय लागते, लाईट लागते. तर टेस्टरची रचना कशी असते ते जर आपण थोडक्यात पाहूया. फ्लॅट स्क्रूड्रायव्हर असतो टेस्टरला आणि त्याच्यावर मात्र काय असतं, हे जे ब्लेड आहे त्याच्यावर अवाहकाचं आवरण असतं. हे मेटलचं ब्लेड असतं, ब्लेड आणि ही मूठ झाली. या मुठीमध्ये ही मूठ पोकळ असते आणि त्या मुठीमध्ये काय असतं, एक रेजिस्टर असतो. हा रॉड जो आतमध्ये गेला मेटलचा त्याला इथं पहिल्यांदा काय जोडलं जातं, रेजिस्टन्स जोडलं जातं. रेजिस्टन्स नंतर पुन्हा काय असतो, एक नियॉन लॅम्प असतो. नियॉनचा काय असतो, एक लॅम्प असतो आणि नियॉन लॅम्प नंतर एक काय असते, स्प्रिंग असते. आणि ती स्प्रिंग ह्या मुठीच्या वर एक मेटलचा भाग असतो आणि पेन अडकवण्यासाठी जसं क्लिप असते तशी क्लिप असते. ज्यावेळी तुम्ही ब्लेड लाईव्ह वायरला टच करता आणि वरचं पोर्ट तुम्ही याच्यावर चिकटवता, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही टेस्टर पकडता त्यावेळेस तुम्ही या पद्धतीने पकडता आणि हे लाईव्ह वायरला टच करता, तेव्हा लाईव्ह वायरमधून सप्लाय रेजिस्टन्समधून नियॉन लॅम्पमध्ये जातो. नियॉन लॅम्प तुमच्या बॉडीमधून काय होतं, अर्थ होतो आणि ह्या टेस्टरमधला दिवा जो आहे नियॉन लॅम्प काय होतो, ग्लो होतो, ऑन होतो आणि तुम्हाला लाईट दिसते टेस्टरमध्ये. त्यामुळे काय होतं की तुमच्या त्या ज्या वायरला तुम्ही कनेक्ट केलेलं आहे त्या वायरमध्ये सप्लाय आहे का नाही ते चेक करण्यासाठी या लाईन टेस्टरचा वापर केला जातो. आता हा लाईन टेस्टर आहे, स्क्रूड्रायव्हर म्हणून सुद्धा वापर केला जातो आणि लाईन टेस्टर म्हणून सुद्धा याचा वापर केला जातो. यानंतरचा घटक आहे आपला हा नोज प्लायर. पक्कड आणि नोज प्लायर. पकडमध्ये आपण अनेक कामं करतो कॉम्बिनेशन प्लायरमध्ये. याच्यामध्ये फक्त दोन गोष्टी करतो. नोज प्लायरचं जे तोंड आहे ते खूप निमुळतं आहे आणि त्या निमुळत्या तोंडामुळे काय होत आहे तर आपल्याला अडचणीच्या जागेमध्ये एखादी गोष्ट जर का पकडायची असेल, अडचणी भागेत जर का आपल्याला एखादी गोष्ट बारीक अडचणीच्या जागेत छोट्या जागेमध्ये जर का पकडायची असेल वस्तू आणि लहान वस्तू असेल तर त्याचा आपण काय करतो, नोज प्लायरचा वापर करतो. दुसरी गोष्ट, नोज प्लायरचा वापर करून आपण कॉम्पोनंट ज्यावेळेस आपण PCBवर असेंबल करतो त्यावेळेस कॉम्पोनंटचे लीडला शेप देण्यासाठी सुद्धा नोज प्लायरचा वापर केला जातो. एखादा जर का रेजिस्टरचा असेल तर रेजिस्टरचे लीड सरळ असतात, ते लीड वाकवण्यासाठी आपल्याला पाहिजे त्या शेपमध्ये वाकवण्यासाठी नोज प्लायरचा आपण वापर करतो किंवा वायरला शेप देण्यासाठी त्याचा वापर केला जातो. आणि हा जो भाग आहे ह्या भागानं वायर कट करण्यासाठी सुद्धा केला जातो आणि छोटी वस्तू पकडण्यासाठी सुद्धा याचा
वापर केला जातो. हे काय झाले नोज प्लायर. नोज म्हणजे नाक, नाकासारखं लांब असलेलं टोक असं म्हणून त्याला काय म्हटलं नोज प्लायर म्हटलं आहे. कॉम्बिनेशनला प्लायरला कॉम्बिनेशन प्लायर का म्हटलं, तर एका प्लायरनं अनेक कामं केली जातात म्हणून कॉम्बिनेशन प्लायर. वायर स्ट्रिपरला स्ट्रिपर का म्हणतो, तो वायरवरचं आवरून स्ट्रिप करून काढतो मग त्याला कोणतं स्ट्रिपर म्हटलेलं आहे. लाईन टेस्टर म्हणजे टेस्ट करतो लाईन सप्लाय आहे का नाही म्हणून त्याला आपण काय म्हटलं लाईन टेस्टर म्हटलेलं आहे. नंतर हा जो भाग दिसतो आहे तुम्हाला, हे काय म्हणजे हे शोल्डर आयर्न आहे. काय शोल्डर आयर्न आहे, शोल्डर गन नाही. काय आहे शोल्डर आयर्न आहे. त्याच्यावर एक रिंग असते, त्याच्यात अशी हात असते. हे सोल्डरिंग बीट झालं. त्या सोल्डरिंग बीट नंतर हे गरम करण्यासाठी एलिमेंट झालं. हे बीट झालं सोल्डरिंग बीट. नंतर हे हँडल झालं, मूठ झाली आणि हे वायर कॉर्ड झाली आणि ते जोडण्यासाठी 3 पिन झाली. आता ह्या शोल्डर आयर्नचा उपयोग आपण कुठं करणार आहोत, तर ज्यावेळेस आपण कॉम्पोनंट जोडायचे असतात, आपल्याला कॉम्पोनंट PCBवर जोडायचे असतात, त्यावेळेस आपण काय करतो सोल्डरिंग करतो. म्हणजेच वेल्डिंग तुम्हाला माहीत आहे. वेल्डिंग काय करतं, तर 2 लोखंडाचे तुकडे जोडले जातात, त्याला मध्ये काय जातं वेल्डिंग रॉडनं साहाय्याने ते भरलं जातं आणि ते 2 एकत्र केले जातात. तसंच सोल्डरिंगमध्ये PCBवर ज्यावेळेस आपण कॉम्पोनंट बसवतो त्यावेळेस खालच्या बाजूला PCBचा ट्रॅक असतो आणि वरून लीड असतं. हे 2 जोडण्याचं काम आपण शोल्डर आयर्न करणार आहोत आणि त्यासाठी आपण शोल्डर मेटल वापरणार आहोत. शोल्डर आयर्नचा वापर करून आपण काय करणार आहोत, वेल्डिंग रॉडच्या ऐवजी आपण काय वापरणार सोल्डरिंग मेटल वापरणार आहोत आणि वेल्डिंग मशीनच्या ऐवजी आपण काय वापरतो आहे शोल्डर आयर्न वापरतो आहे. वेल्डिंग मशीनमध्ये डायरेक्ट त्या करंट त्या मेटलला जात असतो आणि करंट वाहत असतो आणि ते वितळत असतं गरम होऊन. परंतु या इथं आपण काय करणार आहोत, डायरेक्ट करंट आपण त्या कॉम्पोनंटला किंवा PCBला देणार नाही, तर आपण जे ह्याच्यावर अवाहकाचं आवरण असतं आणि त्यामुळं ह्याचं फक्त हीट फक्त बाहेर येतं इस्त्रीप्रमाणे आणि हे जे सोल्डरिंग बीट आहे ते गरम होतं. सोल्डरिंग बीट गरम झाल्यानंतर त्याला आपण सोल्डर मेटल लावून आणि कॉम्पोनंट गरम करून आपण करणार आहोत सोल्डरिंग करणार. प्रत्यक्ष सोल्डरिंग कसं केलं जातं ते आपण प्रॅक्टिकल करताना आपण पाहणार आहोत. ही झाली सोल्डर आयर्न. म्हणजे सोल्डरिंग आणि डिसोल्डरिंग करण्यासाठी आपण सोल्डर आयर्नचा वापर करतो. नंतर डिसोल्डर पंप आहे. डिसोल्डर पंप तुम्हाला दिलेल्या पाठवलेल्या चार्टमध्ये डिसोल्डर पंपची आतमधली रचना कशी आहे काय ते सर्व सांगितलेलं आहे, दाखवलेलं आहे त्या आकृतीमध्ये. आता तुम्हाला मी त्यामध्ये कशी रचना असतं, ह्यामध्ये एक रॉड असतो, त्यामध्ये एक रॉड असतो आणि तो स्प्रिंग लोडेड असतो. हा जो रॉड आहे, हा जो बाहेर पण रॉड असतो, हाच रॉड या टोकापर्यंत असतो आणि हा स्प्रिंग लोडेड असतो. ज्यावेळेस तुम्ही प्रेस करता त्यावेळेस हा रॉड येतो या टोकापर्यंत येतो आणि या ठिकाणी स्प्रिंग जसं बंदुकीचं जर खेळण्यातली बंदूक असते, ते खेळण्यातली बंदुकीतला आपण काय करतो ताण देतो आणि तो बाहेर रॉड उठवतो. खटका दाबला की तो पण काय होतो, तो रॉड पुढे जातो आणि पुढं जो लावलेली छोटीशी गोळी असेल खेळण्यातली गोळी पुढे जाऊन पडते. तसं याच्यामध्ये काय केलेलं नाही, तर स्प्रिंग याच्यामध्ये असते आणि स्प्रिंग लोडेड असतो. हा स्प्रिंग लोडेड असल्यामुळे काय होतं, हा ज्यावेळेस आपण खाली घेतो त्यावेळेस हा रॉड इथपर्यंत टोकापर्यंत येतो आणि तुम्ही लहानपणी किंवा ज्यावेळेस तुम्ही शाईचा पेन किंवा एखादा पेन वापरला असेल त्यावेळेस तो आम्ही खेळताना लहानपणी काय करायचं, तर एक पेनाचं झाकण घ्यायचं आणि ते तोंडात अडकायचं, ते तोंडात हवा काढून घ्यायची आणि ते झाकण ओठाला चिकटायचं. ते काय होतं आहे, तर ते ओठाला का चिकटतं आहे, तर त्यातली हवा काढून घेतल्यामुळे निर्वात पोकळी तयार होते आणि निर्वात पोकळी तयार झाल्यामुळे ते झाकण खाली पडत नाही, ते चिकटून जातं ओठालाच. आम्ही खेळ करायचो लहान असताना. आता या ठिकाणी काय होतं आहे, तर हा जो रॉड आहे, हा रॉड स्प्रिंगच्या टेन्शन हे बटन जर प्रेस बटन दाबल्यानंतर हा रॉड वेगानं पाठीमागे जातो आणि हा निमुळता भाग आहे. निमुळता भागामधला हा रॉड पाठीमागे गेल्यामुळे इथं पोकळी निर्माण होते हवेची आणि हवेची पोकळी निर्माण झाल्यामुळं इथली जी हवा आहे ती वेगानं आतमध्ये ओढली जाते. वेगानं आतमध्ये ओढली गेल्यामुळं ह्याचा वापर कुठे केलेला आहे, तर ज्यावेळेस आपण PCBवर डिसोल्डरिंग करायचं असतं त्यावेळेस या ठिकाणी तो पंप PCBवर जोडला जातो. जोडला जातो ते PCBवर ठेवला जातो. त्याच वेळेस सोल्डर आयर्न काय केलेलं असतं, तर इथलं जे मेटल जे आहे, सोल्डरिंग केलेलं जे मेटल आहे ते काय केलेलं असतं, गरम केलेलं असतं आणि गरम केलेलं मेटल वितळल्यानंतर हा नोज हे टोक जे आहे, हे टोक त्या वितळलेल्या मेटलच्या समोर धरल्यानंतर
आपण जर का खटका दाबला तर काय होतं, रॉड पटकन मागे लावून ते हवा आतमध्ये ओढली जाते. ते वितळलेलं सोल्डर मेटल ह्या पोकळीमधून आतमध्ये ओढलं जातं आणि आतमध्ये साठवलं जातं. त्यामुळं जे काही सोल्डर मटेरियल पी सी बीवर असेल ते मटेरियल आतमध्ये ओढलं जातं, म्हणजे डिसोल्डरिंग करणं सोपं होतं. म्हणून त्याला काय म्हटलं आहे, डिसोल्डर पंप म्हटलेलं आहे. प्रत्यक्ष आपण प्रॅक्टिकल करणार आहोत, प्रत्यक्ष आपण करून पाहणार आहोत असं काम करतो. हे झालं डिसोल्डर पंप. नंतर हेक्सॉ तुम्हाला माहीत आहे, म्हणजे हेक्सॉ तुम्ही लोखंड कापण्यासाठी जो हेक्सॉ वापरता तो हेक्सॉ आपल्याला लागत नाही. आपल्याला एक छोटासा हेक्सॉ लागतो. इलेक्ट्रिकल वायरिंग करताना जो हेक्सॉ वापरला जातो तोच हेक्सॉ आपण इलेक्ट्रॉनिक्समध्ये सुद्धा वापरतो. त्याचा आकृती छोटासा हेक्सॉ आहे, एवढासा हेक्सॉ असतो. त्याची फ्रेम आहे ती मेटलच्या रॉडची फ्रेम असते आणि तिचीच मूठ तयार केलेली असते वाकवून, आणि त्याला एक छोटंसं ब्लेड एवढंसं ब्लेड लावलेलं असतं आणि त्या ब्लेडच्या सहाय्याने आपण पी सी बी कट करतो किंवा प्लॅस्टिकची वस्तू एखादी कट करतो. त्यासाठी आपण छोटा हेक्सॉ आपण वापरणार आहोत. आपल्याला लोखंडाचा रॉड कट करण्याचा शक्यतो प्रसंग येत नाही, परंतु आला तरी याच्या सहाय्याने थोडंसं छोटासा भाग आहे लोखंडाचा, आपण ॲल्युमिनियमचा भाग किंवा लोखंडाचा भाग, मेटलचा पत्रा थोडा छोटासा कापायचा आपण यांना वापर करणार आहोत. हे झालं आपलं. आपण जे काही टूल्स वापरणार आहोत त्यातले आपण नोज प्लायर पाहिला, स्टिपर पाहिला, चिमट्याची माहिती घेतली, कटर पाहिला, सोल्डर आयन पाहिली, डिसोल्डर पंप पाहिला, स्क्वेअर पाहिला, लाईन टेस्टर पाहिला, हॅमर पाहिला आणि स्मॉल हेक्सॉ पाहिला आणि कॉम्बिनेशन प्लायर पाहिला. आपण हे सगळे सर्व घटक म्हणजे जे आपल्याला इलेक्ट्रॉनिक लॅबमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्सचं काम करताना जे आपल्याला टूल्स लागणार आहेत त्याची आपण आत्ता माहिती घेतली. तुम्हाला मी व्हॉट्सअपवर तुम्हाला याचा प्रयोग पाठवलेला आहे. त्याच्यामध्ये आकृती आणि त्याची माहिती सर्व डिटेलमध्ये आहे. त्याचा उपयोग कुठे केला जातो मी इथं सांगितलेलंच आहे. तरी पण तुम्हाला जर का अजून डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर त्यात आकृती व्यवस्थित काढलेली आहे आणि माहिती व्यवस्थित दिलेली आहे. त्याचा वापर तुम्ही करा. धन्यवाद. बेस्ट लक.